नमस्कार. आपल्या पृथ्वीवर लाखो प्रकारचे प्राणी आहेत. पण शास्त्रज्ञ ह्या सगळ्यांना एका व्यवस्थेत कसं बसवतात? चला, आज आपण ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया की शास्त्रज्ञ हे सगळं कसं करतात. तर आजच्या आपल्या प्रवासाचा मार्ग कसा असेल? आपण सुरुवात करणार आहोत प्राण्यांच्या जगातल्या विविधतेपासून आणि मग हळूहळू एक एक करून वर्गीकरणाची साधने समजून घेऊ. तर मग सुरुवात करूया. प्राण्यांचं जग खरंच खूप मोठं आणि वैविध्यपूर्ण आहे. म्हणजे अगदी डोळ्यांना न दिसणाऱ्या सूक्ष्मजीवांपासून ते अगदी महाकाय प्राण्यांपर्यंत. आता बघा, एका बाजूला आहे एकपेशीय अमिबा आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड गुंतागुंतीचा हत्ती. शास्त्रज्ञ ह्या दोघांना एकत्र कसं आणणार, त्यांचं वर्गीकरण कसं करणार? आणि हाच तो प्रश्न आहे जो जीवशास्त्रज्ञांना नेहमी पडतो. ह्या सगळ्या गोंधळातून, ह्या सुंदर गोंधळातून एक सुसूत्रता कशी आणायची? सर्व सजीवांना जोडणारे नमुने कसे शोधायचे? बरं, यासाठीचं पहिलं आणि सगळ्यात सोपं साधन म्हणजे काय? तर प्राणी नक्की कुठे राहतो हे बघणं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपण प्राण्यांना त्यांच्या घराच्या आधारावर वेगळं करू शकतो. आणि याच नैसर्गिक घराला आपण अधिवास म्हणतो. आणि या एकाच निकषामुळे आपल्याला लगेच 3 स्पष्ट गट मिळतात: जमिनीवर राहणारे, पाण्यात राहणारे आणि असे जे जमीन आणि पाणी दोन्ही ठिकाणी राहतात. हे अगदी लायब्ररीमध्ये पुस्तकं त्यांच्या प्रकारानुसार लावण्यासारखंच आहे. ठीक आहे, म्हणजे प्राणी कुठे राहतो हे तर झालं. पण आपल्याला अजून खोलात शिरायचे. एका अधिक मूलभूत फरकासाठी आपल्याला प्राण्यांच्या शरीराच्या आत डोकावून पाहावं लागेल. विचार करा, असं कोणतं एक वैशिष्ट्य असेल जे संपूर्ण प्राणी साम्राज्याला अगदी 2 मोठ्या भागांमध्ये विभागून टाकेल? आणि याचं उत्तर आहे पाठीचा कणा. हो, सगळा खेळ याच पाठीच्या कणाचा आहे, तो असण्याचा किंवा नसण्याचा. या एका फरकामुळे 2 प्रचंड मोठे गट तयार होतात. एक म्हणजे पृष्ठवंशीय, म्हणजे ज्यांना पाठीचा कणा असतो, जसं की आपण. आणि दुसरे म्हणजे अपृष्ठवंशीय. आणि गंमत म्हणजे जगातल्या 95% जास्त प्राण्यांच्या प्रजाती या अपृष्ठवंशीय आहेत. आता इथे बघा, हे दोन्ही गट किती वेगळे आहेत. एकीकडे हत्तीसारखे मोठे गुंतागुंतीचे प्राणी, तर दुसरीकडे गांडूळ, गोगलगाय किंवा फुलपाखरांसारखे छोटे जीव. बरं, तर आता आपण प्राणी साम्राज्याला 2 मोठ्या भागांत विभागलंय. आता अजून खोलात जायला मदत करेल आपलं पुढचं साधन, आणि ते म्हणजे प्राण्याच्या बाहेरील भागाकडे पाहणं. आता कदाचित वाटेल की त्वचेवर काय आहे, याने काय फरक पडणार? पण खरं तर प्राण्याच्या शरीरावरचं आवरण आपल्याला त्याच्या गटाबद्दल आणि त्याच्या जीवनशैलीबद्दल खूप काही सांगून जातं. उदाहरणार्थ, या पद्धतीमुळे आपण सरपटणारे प्राणी आणि मासे, ज्यांच्या अंगावर खवले असतात, त्यांना केस असलेल्या सस्तन प्राण्यांपासून आणि पिसे असलेल्या पक्ष्यांपासून अगदी सहज वेगळं करू शकतो. चला, आता आपल्या आजच्या शेवटच्या आणि सगळ्यात मूलभूत साधनाकडे वळूया. नवीन जीव जन्माला कसा येतो, म्हणजेच प्रजननाची पद्धत. यातला एक मोठा गट आहे अंडज प्राण्यांचा, म्हणजे असे प्राणी जे अंडी घालून प्रजनन करतात. काही काळानंतर त्या अंड्यातून पिल्लं बाहेर येतात. आणि मग दुसरा गट आहे जरायुज प्राण्यांचा. इथे पिल्लांची वाढ आईच्या शरीरातच होते आणि ती थेट पिल्लांना जन्म देतात, जसं की ही मांजरींची पिल्लं. तर अंडी घालणं आणि थेट पिल्लांना जन्म देणं हा फरक शास्त्रज्ञांसाठी प्राणी साम्राज्याचं वर्गीकरण करण्याचा आणखी एक खूप महत्त्वाचा मार्ग आहे. बघितलं, अगदी काही मिनिटांतच आपण प्राणी साम्राज्याला समजून घेण्यासाठी 4 कितीतरी शक्तिशाली साधनं शिकलो आहोत. तर आपल्याकडे ही 4 साधनं आहेत. अधिवास, म्हणजे ते कुठे राहतात; पाठीचा कणा, म्हणजे पृष्ठवंशीय की अपृष्ठवंशीय; शरीरावरचं आवरण, म्हणजे खवले, केस की पिसे; आणि प्रजननाची पद्धत, म्हणजे अंडज की जरायुज. या 4 दृष्टिकोनांचा वापर करून आपण पृथ्वीवरच्या जीवनाचं एक स्पष्ट चित्र तयार करू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. वर्गीकरण म्हणजे फक्त प्राण्यांना वेगवेगळ्या खोक्यांमध्ये बंद करणं नाही, तर यातून आपल्याला नैसर्गिक जगातले संबंध आणि नमुने समजून घेता येतात. ही खरं तर सगळ्या जीवांना जोडणारी एक कहाणी आहे.